ठीक आहे बघा काय दिले आपल्याला, सोपं घेऊ आधी. पहिल्यांदा हा क्वेश्चन घ्या किंवा फ्लुइड घ्या. चला फ्लुइड म्हणजे डिफाईन फ्लुइड विथ एक्झाम्पल. फ्लुइड म्हणजे काय ते विचारले. डिफाईन म्हणजे काय देऊ नका, लक्ष द्या. डिफाईन म्हणजे काय, व्याख्या मराठीमध्ये व्याख्या सांगा. फ्लुइड म्हणजे काय त्याची व्याख्या सांगा. फ्लुइड म्हणजे काय, पाण्यासारखं द्रव पदार्थ जो एका जागेवरनं दुसऱ्या जागी काय होते, फ्लो होतो. फ्लुइड इज एनिथिंग विच कॅन फ्लो, जे फ्लो होऊ शकतं एका जागेपासून दुसऱ्या जागी, त्याला काय म्हणायचं फ्लुइड. सच ॲज लिक्विड किंवा गॅस. उदाहरणार्थ लिक्विड किंवा गॅस, द्रव किंवा वायू. हा एका जागेवरनं दुसऱ्या जागी जाऊ शकतो ना, त्याला काय म्हणायचं फ्लुइड. एका जागी थांबलेलं असेल तर त्याला फ्लुइड म्हणायचं नाही. एक्झाम्पल काय त्याचं, वॉटर, पेट्रोल, केरोसिन, गॅस, कोणता पण गॅस घ्या, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन डायऑक्साईड, ऑक्सिजन, सगळे काय गॅस आहेत. मग हे सगळे तुमचे काय झाले फ्लुइड. समजलं डेफिनेशन. 2 मार्काची, 2 मार्क तर पडतील FM ला. हां पुढचं दुसरं हे घ्या. स्टेट डिफरंट मायनर लॉसेस ऑफ फ्लुइड फ्लोईंग थ्रू पाईप. समजा अशी एक पाईपलाईन आहे, त्याच्यामधनं आपण पाणी सोडलेलं आहे. तर पाणी सोडलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये पाणी, आता मी तुम्हाला नाही दिलं, सॉरी दुसऱ्यांना दिलं. तर असं एक पाईपलाईन आहे किंवा एक मोठी पाईपलाईन आहे, त्यामध्ये तुम्ही पाणी असं पूर्ण तुमच्या अंगामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं पूर्ण ताकद लावून पाणी सोडलं तर ते पाणी कंटिन्यू वाहत जाणार का रे. पाईपलाईन आपली खूप मोठी आहे, आपलीच बापाची जागा आहे सगळी, खूप मोठी पाईपलाईन आहे. ते पाणी कुठंतरी जाऊन थांबेल का कंटिन्यू वाहत जाईल, थांबणार. कशामुळे थांबेल ते, फोर्स कमी झाल्यामुळं नाही, बंद कंडिशनचा पण काही संबंध नाही. बरं सायकलचं एक्झाम्पल घ्या. आपण सायकल, आपल्या पप्पांचा रस्ता आहे सगळा, सायकल आपण तुझं जेवढी ताकद होती आपल्याकडे तेवढी सगळी ताकदनी पॅन्डल मारले आणि सायकल चालू आहे. त्याच्यानंतर पॅन्डल मारायचं नाही. हां विदाऊट पॅन्डल. रोड एकदम सरळ स्ट्रेट आहे, व असं किंवा उतरच नका समजू, स्ट्रेट रोड आहे. तुमच्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी सगळी चालवली. आता सायकल एकदम जोरात चालली 30 km/h. आता ती कंटिन्यू 30 km/hच जाईल का रे, काय होईल, कधीतरी कमी होणार. मग ती कशामुळे होणार तेच विचारतोय मी. कोणता फोर्स, लय विचार करू नका, फोर्स बिर्स लय इंजिनियर होऊ नका लगेच. आधी साधा कॉमन सेन्स विचार करा. कशामुळे थांबते, कोण अडवते त्याला, का कोण ढकलते त्याला पुढं, थांबते कशामुळं. कशामुळे थांबते, किंवा हे वहीच घ्या. हे बघा आता मी इकडनं असं ढकललं, का बरं थांबलंय, हे मी वही काय केली ढकलली, पण जाऊन थांबली पुढे जाऊन. कशामुळे थांबली, काय होते, वही ढकलल्यावरती काय होते, हा मग का होतंय कमी, तेच होते कमी होतं ते मान्य आहे, पण का होतंय कमी. आवाज येत नाही का कसला, अरे घासल्याचा आवाज येत नाही का, घासतंय ना. मग घासते म्हणजेच काय, घर्षण. मराठीमध्ये आपण त्याला घर्षण म्हणायचो, इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्शन. मग कशामुळे थांबते ते, फ्रिक्शनमुळे थांबते. समजलं. मग फ्रिक्शनमुळं काय होते, सगळ्यात जास्त आपण पाणी जरी टाकलं किंवा सायकल जरी चालवली किंवा वही जरी ढकलली तरी फ्रिक्शनमुळं काय होतं ते थांबतं. ते फ्रिक्शन झाला मेजर लॉस. म्हणजे त्याचं मेन कारण काय आहे थांबण्याचं, फ्रिक्शन आहे. पाण्यात जर आपण एखाद्या पाईपलाईनमधनं पाणी जर सोडलं तर ते पुढे जाऊन थांबायचं मेन कारण फ्रिक्शन आहे. पाण्याच्या पाईपच्या आतमध्ये त्याचं सरफेस जो असतो त्याच्यामध्ये आणि पाण्याच्या याच्यामध्ये फ्रिक्शन होतं, त्याच्यामुळे पुढे जाऊन ते पाणी थांबतं. ते एक मेजर कारण झालं. आपल्याला मेजर नाही विचारलं, आपल्याला काय विचारले, मायनर, छोटे कारणं सांगा. तर छोटे कारणं काय आहेत बाबा, आपली पाईपलाईन पहिल्यांदा काय, लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन एनलार्जमेंट. म्हणजे आपली पाईपलाईन कशी होती, आधी छोटी होती अशी, नंतर अचानक काय झाली, वाढली. त्याचा एरिया अचानक काय झाला, वाढला, एनलार्ज झाला. काय आला, एनलार्ज म्हणजे समजलं काय, एनलार्ज म्हणजे काय, वाढली. अचानक जर एरिया वाढला किंवा अचानक जर एरिया कॉन्ट्रॅक्ट झाला, याच्या उलट इकडनं पाणी सोडलं आणि अचानक काय झाले, कमी झाले, तर आपलं काय होणार आहे, लॉस होणार आहे. हेडचा अर्थ काय, पाण्याची जी ताकद आहे ना त्याला म्हणतात हेड. हेड म्हणजे डोकं नाही, पाण्याची ताकदीला काय म्हणायचं, हेड. ठीक आहे. पाण्याच्या हाईटला काय म्हणतात, हेड. लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन एनलार्जमेंट. सडनली म्हणजे काय, अचानक.
अचानक पाण्याची पाईपची आपली काय झाला, एरिया एनलार्ज झाला. अचानक पाईपचा आपला एरिया कॉन्ट्रॅक्ट झाला. शब्द तुम्ही पाठ करा. एनलार्जमेंट म्हणजे काय, वाढलं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कमी झालं. लॉस ऑफ हेड ड्यू टू बेंड. तुमचं पाईपलाईन अचानक आहे ना अशी बेंड झाली आहे. तर बेंड झाल्यामुळे काय होणार, तुमचं हेड काय होणार आहे, पाण्याची ताकद काय होणार आहे, कमी होणार आहे. कळलं. लॉस ऑफ हेड ॲट एंट्रन्स. समजा तुम्ही इकडनं पाणी सोडलेलं आहे, एंट्रन्स आला ना म्हणजे इथं काहीतरी नवीन आलं. इकडनं समजा आधी पाणी असं समजा साधं आपलं असं पाणी, इकडनं तुम्ही सोडते, याचा एंट्रन्स आला म्हणजे इथं एंट्रन्स असल्यामुळे काय झालं, त्याची ताकद कमी झाली. आणि तसंच सेम इकडनं बाहेर जाताना पण काय होती, त्याची ताकद कमी होती. लॉस ऑफ हेड ॲट एंट्रन्स, लॉस ऑफ हेड ॲट एक्झिट. कळतंय. आणि लॉस ऑफ हेड ड्यू टू ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, काहीतरी मध्ये आलं. बरोबर. म्हणजे समजा इथं दगड वगैरे आला असं समजा, एखादं पाणी चालू होतं आपलं इकडनं, पण अचानक काय झालं, मध्ये दगड आला, 1 आला, 2 आला, 3 आले. त्यामुळे काय झालं, पाण्याची ताकद काय झाली, कमी झाली. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, अडथळा. मराठीमध्ये काय म्हणायचं, अडथळा. आणि लॉस ऑफ हेड ड्यू टू फिटिंग. पाईपची फिटिंग असतात ना वेगवेगळ्या, मग त्याच्यामुळे पण काय झालं, आपलं पाण्याची ताकद कमी झाली. समजलं. शब्दपाठ कोणते करायचे कळाले. कमीत कमीत एंट्रन्स, एक्झिट, फिटिंग, ते 3-4 शब्द तर सोपे आहेत. कळलं. तुम्हाला 2 मार्कला आहे. त्यांनी तर उत्तरामध्ये सॅम्पल क्वेश्चनच्या उत्तरामध्ये त्यांनी तर 2-3च दिलेत. आपण सगळे लिहिलेत, 7 लिहिलेत. तुम्हाला जेवढे आठवतील तेवढे लिहा. कळलं. कमीत कमीत 4 तरी लिहा. ओके. एक आणि 2. हां, हे 2 आणि 2 4 मार्क तर झाले बाबा. 1 आणि 2 सोपे सोपे. ठीक आहे. आता तिसरं हे डिफरंट टाईप्स ऑफ फ्लो. फ्लो जो असतो त्याचे पाण्याचा जो फ्लो, पाणी म्हणजे पाणीच नका समजू, कोणता पण जो फ्लो असतो त्याचे वेगवेगळे प्रकार. युनिफॉर्म फ्लो. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं जाणार पाणी, त्याला म्हणायचं युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखं नाही जाणार. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. स्टेडी म्हणजे शांत. स्टेडी म्हणजे शांतपणे जाणार. अनस्टेडी किंवा त्याला काय म्हणतात, टर्ब्युलंट. किंवा स्टेडीच्या ऐवजी तर काय म्हणा, ठीक आहे, स्टेडी अनस्टेडीच चालते. आता याच्यामध्ये कसं आहे, डेफिनेशन आपण ज्यावेळेस शिकू ना, त्याच्या जशी याची डेफिनेशन शिकलो आपण, तशी याची प्रत्येकाची त्याची स्वतःची डेफिनेशन आहे. हे फक्त टाईप नाही आहेत आपल्याला. युनिफॉर्म फ्लो कधी असतो, त्याला त्यासाठी काय असतं, ते कंडिशन काय आहेत ते आपण नंतर शिकू. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त नावं पाठ करायचे. स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो. कॉम्प्रेसिबल फ्लो म्हणजे कॉम्प्रेस होऊ शकतं ते पाणी, त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिबल फ्लो. कॉम्प्रेस नाही होऊ शकत तर त्याला काय म्हणायचं, इनकॉम्प्रेसिबल फ्लो. कळलं. हे डबल लिहिलं वाटतं मी, स्टेडी अनस्टेडी डबल झालं. लॅमिनार फ्लो म्हणजे कसं असतं, समजा तुमचं अशी पाईप आहे, असं पाणी, त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ना ते असे सरळ एका लाईनीत जाणार, त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो. म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांना धडकणार नाही. आणि जर एकमेकांना धडकत असले असे कोणतं पण कुठून पण काही पण जात असेल असं, तर त्याला काय म्हणायचं, टर्ब्युलंट फ्लो. कळलं. लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. नंतर 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. आता याच्यात 13 नावं तुम्हाला, 13 नाही सॉरी 6, 7, 8, 9, 10, 11, 11 नावं आहेत. 11 पैकी तुम्हाला किती जेवढे लक्षात ठेवतील तेवढे लक्षात ठेवा. ठीक आहे. कमीत कमीत 4 तरी, मिनिमम 4-5 तरी लक्षात ठेवावे लागतात. 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क. सोपेत. 6 मार्काचं झालं. आता ही डेफिनेशन कोणती घ्यायची, आता दोन्ही डेफिनेशनच आहे. ठीक आहे, चला ही घ्या. ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. आता ही घेतो आधी. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेअर म्हणजे काय, वातावरण, वातावरणातील प्रेशर असं तुम्हाला विचारलं. वातावरणातील प्रेशर म्हणजे काय, आत्ता आपण इथं बसलोय बरोबर, इथं आजूबाजूला काय हवा आहे, हवेचं काहीतरी वजन असणार, ते वजन जे आपल्या अंगावरती पडतंय त्या वजनालाच काय म्हणायचं, प्रेशर. आता इंग्लिशमध्ये द प्रेशर एक्झर्टेड म्हणजे टाकणे. एक्झर्टेडचा अर्थ काय, टाकणे. कोण टाकतंय, ॲटमॉस्फेरिक एअर, वातावरणातील हवा, ऑन द अर्थ सरफेस, पृथ्वीचे जे सरफेस आहे त्याच्यावरती जे वजन टाकते, ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर टाकते. कशामुळं, त्याच्या स्वतःच्या वेटमुळं. त्याला काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कळते का.
द प्रेशर एक्झर्टेड, एक्झर्टेडचा अर्थ काय, टाकणे. ॲटमॉस्फेरिक एअरनी जे टाकले, काय टाकले बाबा, प्रेशर टाकले कोणावरती, अर्थच्या सरफेसवरती, त्याच्या स्वतःच्या वजनामुळं, वेटमुळं, त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज लिहायची पद्धत आहे, त्याला असं म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये काय लिहायचं, इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कळते, प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फेरिक एअर ऑन द अर्थ सरफेस ड्यू टू इट्स वेट, त्याच्या वजनामुळे. नाही आठवली मराठीतल्या, हवेतील एअरमुळं किंवा ॲटमॉस्फेअरमधली एअरमधले जे पृथ्वीच्या जमिनीवरती जे वजन टाकतं त्याच्या वेटमुळं, त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजा उठून जाणार ना, त्याच्याऐवजी मराठीतल्या. कळते, ठीक आहे, हे समजलं. आता हे प्रेशर हेड, प्रेशर हेड म्हणजे काय, समजा असं आपलं टँक आहे आणि आपण इथं असं पाणी ठेवलेलं आहे. आपला टँकचा जो बेस आहे ना, तो कसा आहे, असा सर्क्युलर आहे, बादली आहे थोडक्यात आपली घरातली. ठीक आहे, तर प्रेशर हेड काय असतं बाबा, प्रेशर हेड म्हणजे काय, या पाण्याचं वजन डिवायडेड बाय हा तुमचा जो बेस आहे ना त्याचा एरिया, यांच्या दोघांचा भागाकार म्हणजेच तुमचं काय असतं, प्रेशर हेड. प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय आहे, किंवा त्याच्या फॉर्म्युल्यामध्येच त्याची डेफिनेशन आहे. प्रेशर हेड बरोबर काय बाबा, वेट ऑफ लिक्विड अबाव द सरफेस ऑफ कंटेनर. कंटेनर म्हणजे काय, बादली. लिक्विडचं वजन कोणाच्या सरफेसच्या वरती आहे, कंटेनरच्या वरती. हे जे कंटेनर आहे ना, कंटेनरच्या वरती जे लिक्विडचं वजन आहे ते डिवायडेड बाय एरिया ऑफ बेस ऑफ कंटेनर. तुमचा जो बेसचा एरिया आहे कंटेनरचा, त्याचा दोघांचा भागाकार म्हणजे काय असतं, प्रेशर हेड. म्हणजे थोडक्यात काय, प्रेशर हेड म्हणजे काय, आपण बादलीमध्ये पाणी घेतलं ना, तर ते जे पाणी आहे ते जे बादलीवरती जर जे प्रेशर टाकते त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेशर हेड. इथून ते इथपर्यंत आपण त्याला काय म्हणतो, प्रेशर हेड पी. कळतंय, प्रेशर हेडचं दोन फॉर्म्युले आहेत. याला काय बोलतात बोलताना, डब्ल्यूला ओमेगा, ओमेगा इंटू एच, किंवा प्रेशर इज इक्वल टू, याला काय बोलतात, रो. 9 सारखं काढायचं मराठीतलं, रो जी एच. कळतंय, इथं जे लिहिलंय तेच मी इथं लिहिलंय. इट इज रेशो, शब्द फक्त काय, रेशो. आपण हे शिकलेलं आहे सॉममध्ये की भागाकार असेल, डिव्हिजन असेल तर शब्द काय वापरायचा, इट इज रेशो. इट इज रेशो ऑफ वेट ऑफ लिक्विड, बघा तेच लिहिलंय, वेट ऑफ लिक्विड अबाव द सरफेस ऑफ कंटेनर टू द, फक्त शब्द काय वापरायचा, टू द एरिया ऑफ द बेस ऑफ कंटेनर. हे आणि हे एकच आहे, काहीच वेगळं नाही. फक्त इथं सरळ लाईनीत लिहिलंय, इथं डिव्हिजनमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्या खाली हे फॉर्म्युले पाठ करायचे. लक्षात राहिलं तर ठीक, नाही तर द्या विषय सोडून. एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवा फक्त, डब्ल्यू इंटू एच, छोटा डब्ल्यू इंटू एच. हा मोठा डब्ल्यू नाही आहे, काय आहे, छोटा डब्ल्यू. छोट्या डब्ल्यूला काय म्हणतात, कुठे गेलं, ओमेगा. कळतंय, हां. मग 2 मार्क, 4 मार्क, 6, 7, 8, 9, 10 मार्काचं झालं. ठीक आहे, हे एक्स्ट्रा लक्षात राहिलं तर ठीक, नाहीतर एवढेच करा 5. डायनॅमिक विस्कोसिटीची डेफिनेशन. डायनॅमिक विस्कोसिटी पण काय आहे, भागाकारच आहे, दिसतंय, डिव्हिजनच आहे. मग काय शब्द वापरणार, इट इज अ रेशो, इट इज डिफाइंड ॲज अ रेशो. सेम परत आहे ना, याला असं म्हणतात की हा रेशो आहे. कोणाचा रेशो आहे हा, टाऊ म्हणजे काय असतं, शियर स्ट्रेस, आणि डी यू अपॉन डी वाय म्हणजे काय असतं, शियर स्ट्रेंथ. शियर स्ट्रेस टू द शियर स्ट्रेंथ म्हणजे काय असतं, डायनॅमिक विस्कोसिटी. डायनॅमिक विस्कोसिटी हा कोणाचा भागाकार आहे, शियर स्ट्रेस भागिले शियर स्ट्रेंथ. शियर स्ट्रेस म्हणजे याला काय बोलतात, उलटाचे याला टाऊ, TAU बोलताना टाऊ बोलायचं. आणि DU अपॉन डी वाय म्हणजे काय असतं, इथं लिहिलं नाही, DU अपॉन डी वाय म्हणजे काय असतं, शियर स्ट्रेंथ. कळत आहे. आता हे असं काय आहे काय ते डिटेलमध्ये नंतर करू आपण, आत्ता रट्टा मारतो थोडक्यात. समजलं डायनॅमिक विस्कोसिटी. हां, कायनेमॅटिक विस्कोसिटी पण काय, डिव्हिजनच आहे कोणाची तरी, परत तसंच शब्द येणार, इट इज डिफाइंड ॲज अ रेशो. आलं का, सेम सेम. इंग्लिश लिहायला शिका, भागाकार असेल तर काय लिहायचं पहिल्यांदा, इट इज डिफाइंड ॲज रेशो. कळतंय, इट इज डिफाइंड ॲज रेशो. कोणाचा रेशो आहे हा, म्यू म्हणजे काय,
म्यू म्हणजे काय लिहिलं आपण, डायनॅमिक विस्कोसिटीला काय म्हणतात, म्यू. हे म्यू आहे, म्यू डिवायडेड बाय रो, याला काय बोलतात, बोलताना रो. रो म्हणजे काय असतं, डेन्सिटी. डायनॅमिक विस्कोसिटी आणि डेन्सिटी यांच्या दोघांचा भागाकार म्हणजे काय असतं, कायनेमॅटिक विस्कोसिटी. व्ही सारखं काढायचं आणि त्याला असं इकडं गोल फिरवायचं. व्हीला काय म्हणतात, नू. हे जे व्ही काढलं ना त्याला काय बोलतात, बोलताना नू. लिहिताना असं लिहायचं PNU, बोलताना नू बोलायचं आपलं साधं सिंपल. ते पी सायलेंट आहे. कळलं, समजलं. आता हे थोडंसं डेफिनेशन लक्षात, शब्द आठवणार नाही म्हणून मी आधी हे बाकीचे 5 घेतले, ते सोपे जरा कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, ते 5 तरी कमीत कमीत करा, लिहून घ्या सगळं.